नमस्कार भावांनो. तर आज आपला यूट्यूबचा पहिला ब्लॉग आहे. कॉन्फिडन्स लो आहे सगळा, कारण लॉंग व्हिडिओ आपण आजपर्यंत कधी केला नाही. त्यामुळे थोडं समजून घ्या. आज संडे आहे, त्यामुळे आपण आज निघालो बाहेर. संडे असल्यानंतर आपल्या दुकानाला सुट्टी असते 1च्या पुढं, त्यामुळे आपण आज निघालो बाहेर. आज काहीतरी तुम्हाला नवीन दाखवायचं म्हणलं. रोज आपण संडेला काय ना काहीतरी नवीन दाखवत असतो इंस्टाग्रामवर. यूट्यूबला आपला चॅनल आहे कृष्णा KB01 नावाचा, तर त्याला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण निघालो आपली गाडी आणायला, आणि जसं जसं पुढं जाईन मी तसं तुम्हाला मी दाखवत जाईन. पहिला ब्लॉग आहे आपला, थोडं कॉम्प्रोमाइज करा. काय चुका वगैरे होतील समजून घ्या भावाला सपोर्ट करा. चला. तर इकडं बघा असा सगळा बाजार आहे सोन्याचा बघा. इथं ही मागं बघताय सगळ्या ज्वेलरीच आहे. त्या संडे त्यामुळे सगळ्याला सुट्टी असते. मी एकटाच दिसते का बघा, इथं कोण दिसणार नाही. आता त्या चला, काहीच नाही, काय मराठी काय कळत नाही, त्यामुळे आपण काय मिसयूज करत नाही आपल्या भाषेचा. सोडा, आपली भाषा ब्रँड आहे भावांनो. साऊथमध्ये पण आपली भाषा गाजलीच पाहिजे, त्यामुळे लागायचं वगैरे काय नाही. सांगायचा उद्देश एवढाच भावांनो की कोण पण काय पण म्हणतो, लाजायचं नाही, सुट्टी द्यायची नाही. जसं आपल्याला बोलायची, इथली माणसं काय मला ओळखत नाही, ती नाही माझ्याबद्दल काय विचार करतील काय करतील. मी नाही कोणाबद्दल काय विचार करत, आपल्याबद्दल कसला आपण विचार करू द्या. चालू बघा, हे इकडं मंदिरं कशा प्रकारची असते बघा मित्रांनो. ह्याचं नक्षी वगैरे काम सगळीकडे, मूर्त्या वगैरे मंदिरावर असतील सगळ्या अशा. तर आपण निघालो आता आपली गाडी आणायला. गाडींची बॅटरी वाज लो झाली, त्यामुळं गाडी चालू होत्या का नाही शक्यता कमी येईल मित्रांनो. गाडी कुठं आहे ते बघूया मित्रांनो. गाडीच नाही तर. विघ्नेश, कुठे गेला विघ्नेश? विघ्नेश, गाडी तर चालू झाली मित्रांनो. विघ्नेश गेला हवा मारायला. बघूया आपण आता कधी येतो व्हिडिओ. पहिला ब्लॉग आहे मित्रांनो, कमेंट्स वगैरे चांगलेच द्या, नाहीतर डिमोटिवेटिंग पहिलेच ब्लॉग झालं तरी काय करत राहणार आहे. सोडा, आपण आपल्याला नाही कोणाचा फरक पडत. तर भावानो फायनली विघ्नेश आला आहे. तर आता आम्ही जातो मंदिराकडे. गाडी पहिला ब्लॉग आहे भावा. मित्रांनो गाडीची बॅटरी उतरली आहे, त्यामुळे गाडी चालू ठेवायला लागणार. लई दिवस झालं हिला चालू बिलू करत नाही, त्यामुळं तर इथं ज्यूस प्यायला थांबलोय आम्ही. काय घ्यायचं उसकी ज़्यादा दिन चालू नहीं रहता है ना गाड़ी, इसीलिए बैटरी लो है. कोई चलाने वाला नहीं है. चलाने वाला नहीं है कोई. अरे तो हमको दो, हम चलाएंगे. जाओ लेके जाओ. अपना गाड़ी रखे हो कि चलाने वाला कोई नहीं है. तमिल पढ़ने भी आता है, लिखने भी आता है. लिखने भी आता है. हाँ, हमको तो लिखने में थोड़ा कमजोर है, पढ़ने में पूरा है. भाई मैं इंस्टा पे डेली ब्लॉग डालता हूँ. हमारा यूट्यूब का फर्स्ट ब्लॉग है. यूट्यूब का इंस्टा पे है. कृष्णा KB01 नाम का मेरा अकाउंट है. कृष्णा KB ये नाम से मेरा अकाउंट है. कृष्णा ना, कृष्ण भगवान कृष्णा. कान्हा को जानते हो आप? तुम्हारे नाम ही तो है दुकान में. तुम्हारे नाम की दुकान है, दिखाओ. जी पे रखे हो. हाँ जी पे रखे हो, पर ये तो तमिल में लिखा हुआ है मेरे को. स्कैन करना तुम्हारे नाम से, तुम्हें स्कैन करना. अब यार व्हिडिओ चालू आहे अभी. इसको क्या दिखा रहा है यार. तर पोचलोय आपण मित्रांनो इथं. तर गाडी आपली लावून घेऊया, मग तुम्हाला दाखवतो 1000 खिडक्यांचं घर. भावानो आपण आज एका किती म्हणला खिडकी इथे? 1000 खिडकी इथे या ह्याला. बघू शकता तुम्ही, लय मोठं घर आहे. आणि विषय एवढा आहे की आज जाऊन तिथे का आपण बघूया. आज जाऊन तिथं असतं तर आपण जाऊया. वॉचमॅन थांबला इथं, मला काय वाटतं ना आज जाऊन देतील ते बघूया. हे घर आहे ते नाहीतीच देत मला वाटतंय.
बट बघून तरी घ्या तुम्ही, बाहेरनं तरी बघा. 1000 खिडकी असणारं घर आहे. एवढ्या खिडक्या जर आपल्याला असत्या तर संध्याकाळी खिडक्या लावताना सकाळ झाली सकाळ झाली असती. विचार किती तिथे जाऊन का नाही. ही घराची बॅक साईड आहे बघा ही. आणि आत आहे. आत जाऊन तिथे का आपण पुढे जाऊन डबल तरी विचारूया एकदा. तर रात्री माणसं काय रे यात, त्यामुळे येत नसतील जाऊन. तर भावानं तुम्हाला घर बाहेरनं दाखवतो की बघा. आत काय आपल्याला जाऊन देण्यात आली ती काय, मग म्हणजे आता माणसं राहते त्यांच्या, त्यामुळे काय जाऊन देणं ते आपल्याला. घर बाहेरनं तरी काय एवढं दिसणार नाही तुम्हाला. मग कधी नंतर जर अवेलेबल झालं तर आपण येईन तुम्हाला दाखवीन. हे बघा घर कशा प्रकारे आहे. तर भावानं काय हीच आपलं 1000 खिडकी असणार घर, पण आत काय जाऊन देणार ती. त्यामुळं सगळी काय इथूनच बाहेर राहते ती. कधी जर अवेलेबल झालं तर आपण तुम्हाला नक्की दाखवू. तेवढंच आहे नाही विघ्नेश. तर मित्रांनो इथल्या मंदिराचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. तुम्ही इथं कुठं जरी मंदिरं बघितलं तर त्या बारक्या मंदिरापाशी तुम्हाला पुढं तळ दिसणारच. आता इथं एक मंदिर आहे एक छोटंसं, तिथं किती भारी प्रकारे तळ बांधलं आहे बघा. आणि लय खोल पण नसतं काय रे, वायच खोल असणार, पण ह्याचं पाणी कधीच चाटत नाही कधीच. इथून उतरायला वाट आहे. आणि ते आपण तुम्हाला मगाशी दाखवलं ते इथं घर आहे ते. तर एवढं वैशिष्ट्य आहे इथं. भावानं सेम टू सेम साऊथ मूवीमध्ये जशी घरं असते ना तशी घरं आहे ते, फक्त आत जाऊन देत नाही. तुम्ही बघू शकता घरं सेम टू सेम साऊथ पिक्चरमधल्या घरं. ते आपल्याला जशी पिक्चरमध्ये दाखवते ना त्या टाईपमध्ये घरं आहे ते, फक्त आतच जाऊन देणं झाले. कारण पब्लिक आत गेलं की घाण करते, सगळे फिरते, त्यामुळं आपल्याला का आत वगैरे काय जाऊन देणं झाले. पण घर तुम्ही बघू शकता एकदम. तर भावांनो आपला फर्स्ट ब्लॉग होता यूट्यूबला, तर काय चुका झाल्या असतील तर समजून घ्या भावांनो. हळूहळू आपण जसं जसं कॉन्फिडन्स येईल आपलं तसं तसं आपण मी बोलत जाईनच. पण तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या भावाला तुमचा सपोर्ट असू द्या असाच. थोडं बोलणं वगैरे कुठं मला चुकलं असेल काय झालं असेल तर समजून घ्या भावांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण. तोपर्यंत ओके बाय. फक्त जाताना तुमच्या भावाला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय.